इलेव्हन डोंगरपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। या सामन्याचा निश्चितच आपल्याला लेखाजोखा ऐकायला मिळाला। आमचे वसई तालुक्यातील बुलंद आवाज भरत मोरे सर यांच्या आवाजाने बाबा इलेव्हन संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी दाखल झालेला नाहीये, तर लगेच पाठवा। बाबा इलेव्हन टीम अपना एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे कॉम्बॉक्स में भेजना जरूरी है और आपका जो प्लेइंग लिस्ट दिया हुआ है वो भर के यहाँ पे लाना जरूरी है। चला सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु आडव्या बॅटचा हक्कावर ड्राईव्हचा फटका आणि तिथे 4 धाव। सर्वप्रथम गणराला वंदन आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून इथं आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। आपण पाहतात ऐकतात विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित विरार प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे शानदार आणि दमदार आयोजन। या दमदार आयोजनाचा आजचा हा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये आणि आमचे साथी समालोचक मित्र बाटीबंदरचा आगाशीचा गोड आवाज अनिल बेनबन्सी यांना आपण ऐकलत काल। ओ लॉफ्टेड स्ट्रोक, या लॉफ्टेड पटक्याला या मैदानावरती थारा नाही। फलंदाज बाद सुनील नाईक डिपार्ट। सुनील नाईक बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता ओमकार मैदानाच्या दिशेने येतोय। काल खूप चांगल्या रीतीने मॅचेस पार पडल्या। सगळ्यांना वाटलं होतं शेवटच्या क्षणाला आणि शेवटच्या ज्यावेळेला हाफमध्ये म्हणजे 5व्या राऊंडमध्ये आलो त्यावेळेला या मॅचेस वाढतायत की काय अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती, परंतु शाहील 11 आणि BV भाग्या 11 यांनी मात्र शेवटचा सामना जिंकला आणि त्यामुळे त्या 2 टीम क्वालिफाय होताना कालच्या दिवसामध्ये दिसल्यात। आज थोडं वेळेपेक्षा लवकर, म्हणजे काल थोडासा उशीर झाला होता ओपनिंग डे आणि ती ओपनिंग सेरेमनी थोडीशी लेट झाल्या कारणानं पाहुण्यांचं सुद्धा उशिराने आगमन झालं। या सर्व बाबी असल्या कारणानं काल उशिराने सुरुवात झाली होती। आज थोडा लेट, परंतु अप टू डेट आहे। आकाश घरतचं हे पहिलं षटक। ओमकार त्याच्या समोर आहे। लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळी वाईट बॉल, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल। बहुतांश खेळाडू डोंगरपाड्याच्या आसपासचे डोंगरपाड्यातले म्हणता येईल। चिराग यष्टांच्या मागे मयुरेश समोर, आकाश बॉलिंग ट्रॅक वरती, तिकडे हस्ती काय फेकी, ओ धावचीची संधी आहे का? येस, पंचाने तिसऱ्या पंचाने आमंत्रित केलंय, बघितलं जाणार आहे काय ओमकार डेंजर एंडला। निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत धावा किती आहेत? 4 वरती धावफलक जाऊन पोहोचले। ही जर धाव झाली तर 5वी, येस ही जर धाव कंप्लीट झाली तर 5वी धाव येईल। ऋषिकेश काटकर आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि
येस, नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून. तिसऱ्या आणि सिंगल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. बघा, प्रेसच्या बाबतीत एक जानकारी जी तुम्हाला पोहोचवली जाईल. ऋषिकेश काटकर यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. श्रेयस गुरवच्या हातामध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात टीम बाबा 11 या संघाच्या. या एक वेळ डीजेला आणि त्यानंतर वळूया दुसऱ्या षटकाकडे. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये हेमल बावसार यांना आपण पाहतोय ॲज अ बॉलर म्हणून. समोर ऋषिकेश काटकर आहे, प्रतिभावान खेळाडू. आणि हे दोन्ही डावखुऱ्या हाताचे खेळाडू एकमेकांसमोर आहेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. आकाश गरजच्या जवळून चेंडू होतोय फरार. VPL चौकार. चार धावा चौकार वेगानं आला आणि त्यानंतर मात्र आता धावांना सुद्धा गती प्राप्त होतीये. काल दिवसभरामधचा खेळ ज्या वेळेला बघितला त्यावेळेला सगळ्यांना वाटलं होतं की किरण 11चा संघ ताकदवर आहे आणि कागदोपत्री मजबूत आहे, बळकट आहे आणि तो संघ इथे क्वालिफाय होईल, परंतु तसं झालं नाही. त्या संघाला लगातार बॅक टू बॅक सामन्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. कालच्या दिवसामध्ये ज्यांचा वाढदिवस होता असे आमचे जवळचे मित्र नयन मांगेला यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल नयन मांगेला आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या VPL सीझन 2च्या वतीनं. बिलेटेड हॅपी बर्थडे नयन. आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडू नंतर ओमकार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरतीच आपल्याला बघायला मिळतोय. हेमल समोर ओमकार चांगलं बॅटल रंगेल. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला. हो क्या बात आहे. मयुरेश तिथं होतं आणि मयुरेशची उंची बघता वाटत नाही की इतक्या लवकर वाकेल. वाकलाय आणि त्याच्या भावाच्या चेहऱ्यावरती खूप मोठं हास्य सुद्धा आलंय. स्वराज्याचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या उजव्या बाजूला या. स्वराज्य संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. येस, क्लीन बॉल. ऋषिकेश काटकर डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. स्वराज्य संघाचे सर्व खेळाडू आपल्याला जर का आवाज येत असेल तर आपण स्टेजच्या उजव्या बाजूला या. विकेट आली आणि विकेट नंतर आता आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. अक्षिलवनने खूप मोठा ब्रेक लगावून ठेवला धावफलकाला. जरी एक चौकार आला असला ऋषिकेशच्या बॅटमधून तरी सुद्धा तो मैदानाबाहेर गेला. 2 महत्वाच्या विकेट तंबूच्या दिशेने गेल्यात आणि त्यामुळे धावफलकाची ही काहीशी स्थिती. रिव्हर्स अटेम्प्ट. वेगवान चेंडू. वेगावरती स्वार झाले हेमल बावसार आणि त्यानंतर पूर्णपणे या षटकाचा सार सुद्धा संपलाय. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. स्वराज्याचे सर्व खेळाडू मंचाच्या उजव्या बाजूला या. आमच्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये हार्दिकजी पाटील यांना आपण बघत आहात, त्याचबरोबर नयनजी मांगेला, सिद्धेश्वर राऊत, जितू क्षेत्रीय आणि बाकी आमचे सर्व मान्यवर, त्यामध्ये भाऊ मात्रे, सचिव यांना सुद्धा आपण बघत आहात. काल 2 संघ क्वालिफाय झाले. खूप चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून बघितला. आज बहुतांश असोसिएशन मेंबर्स सुद्धा खेळताना दिसतील. शैलेश करावडेला आपण बघितलं, थोड्याच वेळात राजेश जगतापला तुम्ही बघाल, जितू क्षेत्रीय यांना बघितलं. श्रेयस गुरव नाटूच्या हातामध्ये चेंडू. पहिला चेंडू नो. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. मागील वर्षी श्रेयस गुरवने प्रभावित केलं होतं. डिपेंडिंग चॅम्पियन आहे अक्षय 11. कशा धावा बनवायच्या, कशा धावांना मजल मारायची, कशा प्रकारे धावांना रोखायचं सगळं त्यांना माहीत आहे. आज या दुसऱ्या वर्षामध्ये येत असताना तीच बादशाहत कायम ठेवायची आहे आणि ही डिफिकल्ट टास्क त्यांच्या समोर आहे. ओमकार यावेळेला चेंडूला व्यवस्थित खेळू शकलेला नाही. या निर्धाव स्वरूपाने चेंडूची सांगता होतीये. लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न आणि यापुढील चेंडू ओमकारने सुद्धा पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं बदल.
हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये जातोय, वेगानं निघून गेलाय चेंडू, सीमारेखा पार, चौकार. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ओहो चेंडू मागे निघून गेलाय, पुन्हा एकदा त्याच प्रकारची डिलिव्हरी, यॉर्कर मारण्याचा प्रयत्न अंडाराम मध्ये श्रेयस गुरव करतात आणि त्यामुळे फलंदाज त्या गोष्टीसाठी तयार नसल्या कारणानं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, पुन्हा एकदा तडाखेबंद फटका, डाऊन द ग्राउंड खेळायचं, डाऊन ड्राईव्ह झेरोपणे चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, VPL चौकार. लास्ट बॉल, थँक्यू. 21 धावा, 21. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. बाबा 11 या वेळेला प्रथम फलंदाजी करते. या चेंडूवरती चौकार आला तर मात्र चांगली स्थिती 3 षटकानंतरची दिसू शकते, पाहायला मिळू शकते. काय तो शेवटच्या चेंडूवरती चौकार येईल का? आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूची फेकी झाली आहे. धावचीत नाही, फक्त सिंगल. 3 षटकं इथे संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकरती धाबा आहेत 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात बाबा 11. पहिले 3 षटकं संपलेली आहेत आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता चौथ्या षटकाकडे मध्ये आपण आलेलो आहोत. सुनील गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्वराज्य आणि आई जीवदानी दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉससाठी या. स्वराज्य आणि आई जीवदानी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आशिष समोर, सुनील बॅटची कडा घेऊन चेंडू गेला मागे निघून. चिरागला आता कोणत्या प्रकारचा राग नसल्या कारणाने त्यांनी चेंडू मारलेला नाहीये. इथे वेगळा कोणता राग जर मनामध्ये असता तर कदाचित चेंडू डायरेक्ट हिट करताना चिराग दिसला असता. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बाहेर निघणारा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जातोय. एक्स्ट्रा चेरोपण एक धाव येते, सिंगल. 24-24. ओ लॉफ्ट स्ट्रोक डाउन द ग्राउंड, ओव्हर द फिल्डर हेड, ओव्हर द कॅमेरामॅन. थँक्यू फलंदाज बाद. आशिषने कोशिश जरूर केली होती परंतु ती तितकीशी सफल नाही राहिली. बॅटचा फेस खूप मोठ्या प्रमाणात ओपन केला. क्या बात आहे, बॉल आला. येस, धावपलकरती धावा. 24-24. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आर्यनने केला आणि चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धावून कंप्लीट होतीये. सिंगलने धावपलक पुढे जाईल. आतापर्यंत धावपलकाची स्थिती जर आपण बघितली तर 25. लो स्कोरिंग मॅच ही बघायला मिळते, असंच काहीच चित्र आहे. चला आई जीवदानी कर्णधार. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू अडवला गेला. हस्तिक पुन्हा एकदा वेगाने चेंडू फेकलाय, एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परत हातातली संधी मिस आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. साहिल डिपार्ट्स. थँक्यू डीजे. आई जीवदानी संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. फलंदाज नवाज शेख लाला बीच मैदान पर आता हुआ. बाबा 11चा कर्णधार, संघ मालक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. मयुरेशने फेकी केली, फलंदाज बाद. नवाज लालाला मात्र मैदान सोडावं लागतं. येस, थर्ड अंपायर
घोषित केला गेला आहे आणि अशा प्रकारे पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न होईल. यस, रिव्ह्यू आहे जरूर. 26 आतापर्यंत आहेत. जर ही एक आली तर 27 होतील, नाही आले तर 26च राहील. तुर्तास चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. थँक्यू. गंभीर काय दिलं? नॉट आउट. नॉट आउट दिला. चला नॉट आउट. थर्ड अंपायर नॉट आउट दिला. डोंट वरी. 27 झालेत. 28चं लक्ष आहे. अच्छा, रिव्ह्यू घेतला होता शेवटी. इनिंगला एक रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. तुमच्या हातामध्ये दिलेली लिस्ट जी प्लेयर तुम्ही टिक करतायत ती लिस्ट हरवली तर 2 धावांची पॅनल्टी आहे. बघा पुन्हा एकदा मी तीच गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. तुमच्या हातामध्ये दिलेली लिस्ट आहे ती जर का तुम्ही हरवलीत तर 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण त्याच लिस्टवरती तुम्हाला खेळाडू टिक करायचे आहेत. आई जुदानीचा कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी या. स्वराज्याचा कर्णधार तिथे आलेला आहे आणि आपण येताना लिस्ट घेऊनच यायची आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. काही हरकत नाही, आपण पहिल्या वेळेला टॉस करून घ्या. नयन मांगीला यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल आणि आमचे अनिल बिनमन्सी त्या ठिकाणी असणार आहेत. तर स्वराज्य आणि आई जीवदानी दोन्ही संघांमधले या ठिकाणी नाणेफेक नयनजी यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. हेड्स इज अ कॉल आणि टेल. नाणेफेक जिंकलेला संघ आई जीवदानी संघ. नाणेफेक जिंकलाय. नयन आपण स्थानापन्न व्हायचं आहे मंचावरती जाऊन. चला नाणेफेक जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार तर निश्चितच समोरचा संघ चांगलाच संघ असेल. निश्चितच त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील. हा, या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. चलो नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाही आहे. नाणेफेक जर तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण की आउटफील्ड बघता चेसिंगला इकडे चांगलाच रिस्पॉन्स आहे. तर आता मात्र फलंदाजी करायची आहे कॉलच्या अगेन्स्ट. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50+ तरी प्रयत्न असायलाच आमचा. बघू आता मॅचच्या प्रमाणे आपल्याला कळेलच. अक्षर भिक्षण पद्धत झाली होती, त्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र या ठिकाणी त्या 50शी गाठण्यासाठी फलंदाज पाहिजे. ते कोण कोण फलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत? असे तर फलंदाज आमच्याकडे खूप चांगले आहेत. ऑप्शनमध्ये आम्ही चांगले सिलेक्ट केलेले आहेत. तसं बघायला गेलं तर आमचा स्टार क्लास फिल्डर म्हणजे आपला AB, त्यानंतर साईराजचा सुनील, अजून जयसाईमधले आहे अजून आमच्याकडे फिल्डर. असे 3-4 फिल्डर आहेत जे टॉपचे वरचे बॅट्समन आहेत. आणि तसं माझाही आहे 4 सर्कलचा चांगला अंदाज. तर बघूया, कळेलच आपल्याला. VPLचं हे आयोजन कसं वाटते? VPLचं आयोजन तर खूपच चांगलं आहे. मेहनत तर सर्वांनी घेतली आहे. न होणारी टुर्नामेंट जी आज इकडे आपल्याला सगळ्यांना दिसते आहे त्याचं फळ तर आपल्याला इकडे कळेलच आणि ते दिसण्यात आलेलंच आहे सगळ्यांना. थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांबद्दल आणि या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. अहवाल असा आहे, नाणेफेक जिंकलेला आहे जीवदानी आई जीवदानी संघाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. ओव्हर टू भरत सर. थोड्याच वेळात या दोन टीम सुद्धा इन ॲक्शन दिसतील, परंतु काय या लो स्कोरिंग मॅचला आपण मोठं होताना बघणार आहोत का? काय ही मॅच तितकीच शांत चित्ताची बघायला मिळेल की आकाश गरत आणि श्रेयस गुरव या मॅचला लवकर फिनिश करतील? येणारी काळवेळ सांगणाऱ्या पहिल्या षटकामध्ये तडाख्याबंद फलंदाजी झाली. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि हर्षवरती ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला फेकी वेगानं. क्या बात आहे, शानदार थ्रो. परंतु त्या थ्रो वरती एक धाव, सिंगल कंप्लीट. पहिलं षटक संपलं. 12 धावा धावफलकावरती अक्षय 11. डीजे चला 6 चेंडू 6 चौकार. आकाश गरतने जर का मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस भाऊ मात्रे यांच्याकडून. नितीनने काहीतरी आवाज दिलाय. अच्छा, हेमल रन पण नाही पाहिजे का?
आता जर भाऊ म्हटलं तर किंवा हेमल म्हटलं टार्गेट वाढूयात, त्या गोष्टीसाठी आम्ही तेवढं करू शकतो. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटची सांगता ते सुनील नाईकच्या हातामध्ये चेंडू आहे. धावा तितक्याशा बनलेल्या नाही आहेत, परंतु या धावांना वाचवण्यासाठी ती प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यावेळेला अवेपर्यंत बॉडी झोकून दिला स्वतःला, फॉलो केलं चेंडूला आणि फॉलो बॅक मिळालाय चौकाराच्या रूपाने. चेंडू सी मारेगा पार, चौकार. 4 धावा. चौकार, 4 धावा. धावानिशी धावफलक पुढे जात आहे. सुनील नाईकचा हा चेंडू, यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती चाललाय परंतु त्याचे प्रयत्न तितके चांगले नाही. चेंडू सी मारेगा पार, पुन्हा एकदा BPL चौकार. आई जीवदानी आणि स्वराज्य आपण लगेच मैदानाच्या दिशेने येण्यासाठी तयार राहायचंय. आई जीवदानी आणि स्वराज्य जी काय मीटिंग करायची आहे लवकरात लवकर करून घ्या. जशी मॅच संपेल त्यावेळेला शेवटचा चेंडू पडल्यानंतर आपण आतमध्ये जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डॉट, लगातार निर्धाव चेंडू येत आहेत. अच्छा, एकच डॉट, त्या अगोदरचा वाईड होता. डाऊन द ग्राउंड, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. सुनीलनी शेवटच्या क्षणाला हात काढला, जो हात काढणं गरजेचं नव्हतं. आई जीवदानीने टॉस जिंकलाय. निर्णय बॉलिंग घेतली. अच्छा, फिल्डिंग नाही करणार जोगित, फील्ड फर्स्ट असा निर्णय. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू सी मारेगा पार, पुन्हा एकदा चौकार. 4 धावा आणि अशा प्रकारे 27 स्कोर लेवल. एका धावेची अजूनही गरज. लगेच जसा शेवटचा रन किंवा बॉल पडला, जोगीत लवकरात लवकर मैदानात जायचं. मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला अक्षिलवण डोंगरपाडा या संघानं. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. चला लगेच मैदानात दाखल व्हा. स्वराज्य आपण डगआउट मध्ये दाखल व्हायचंय. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जोगीत एकाकडून लिस्ट इकडे पाठवा, 12th मॅन इथेच पाठवायचं आणि आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय.